वाचवायचा प्रयत्न करायचा होता मला, पण मी नाही केला. माझी फाटली पूर्ण. आणि इकडनं ते पोलीस जातात, ते तिकडे बॉडी आहे, डेड बॉडी. ते पण आता माणसांना ना जंगलात येऊन राहायला लागले असं वाटतंय मला. तर अशी गत झाली, काय बोलणार भाई. माझ्यात काय होत नाही, मी आळशी आहे. खरंच बोलतो, मी आळशी आहे भाई. घाबरलो माहितीये का. पैसा भेटल. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे VK ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. सो गाईज तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल की मी कुठे चाललो आहे. तर मी चाललो आहे शेतावर, कारण खूप दिवस झाले घरी बसून मी बोर झालो आहे. तर विचार केला की शेतावर फिरून येतो. तर चला माझी शेती दाखवतो. त्याआधी माझ्या आजीचा व्हिडिओ बघा. काय करू आता, काय करू, व्हिडिओ नको बनवू. ते कोणाला कोणाला म्हणजे पैसा भेटल. ज्या आजीला माझ्यावर थोडा पण विश्वास नाही, तर मी माझी चप्पल घातली आणि मी निघालो. गाईज तुम्हाला इथे एक पाटी दिसत असेल तर तुम्ही ती पोच करून वाचू पण शकता. तर ती का लावले मी ते पण तुम्हाला सांगतो. आमच्याकडे ना फिरायला खूप जण येतात. पावसाळ्याच्या टायमाला ना खूप जण फिरायला येतात. तर त्यातलेच ना म्हणजे ग्रुपमध्ये असे आलेले. आजच्या गावात माकडं बघा भाई, घाबरलो माहिती आहे का. तर त्यातला ना एक जण नदीत बुडून मेला, तर त्यासाठी ती पाटी लावली. तर मी तुम्हाला प्लेस पण दाखवतो की तो कुठे म्हणजे बुडून मेला माणूस. तर चला, आम्हाला ना शेतावर जायला ना नदी क्रॉस करून जायला लागतं. मी तुम्हाला नदी दाखवतो. ही बघा, ही नदी आहे ना, आम्हाला इकडून क्रॉस करून त्या साईडला जायला लागतं. आणि ह्या बघा, ह्या बॅक साईडला माझी शेती आहे. आणि जो अपघात झालेला ना तो समोर, ही बघा, ही समोरची जागा दिसते ना, इकडेच तो अपघात झालेला. माझ्याकडे एक व्हिडिओ फुटेज पण आहे, म्हणजे इंस्टाग्रामवर पोस्ट केली ती, मी तुम्हाला दाखवतो नंतर. आणि इकडनं ते पोलीस जातात, ते तिकडे बॉडी आहे, डेड बॉडी. ते पण सर्व म्हणजे त्या व्हिडिओमध्ये दिसते. ते पण दाखवतो तुम्हाला. आणि माझ्यासोबत पण एक रिअल इन्सिडेंट झाला आहे. जेव्हा मी छोटा होतो, 7वी किंवा 6वीमध्ये असेल, तेव्हा ना मी मच्छी पकडत होतो. आणि मच्छी कशाने पकडत होतो माहिती आहे, आमच्याकडे ना असे एक टोप घेतात आणि टोपाला ना असं कपडा बांधतात एक व्हाईटवाला. आणि त्यात मध्ये असं होल पाडतात आणि त्याला ना आतमधून असं पीठ लावतात आणि बाहेरनं पीठ लावतात, गव्हाचं पीठ लावतात. आणि आम्ही तो पाण्यात टाकतो टोप, आणि त्याच्यात मच्छी येते आम्हाला. तर आम्ही तसं करून म्हणजे पकडतो. तर एका दिवस तसं मी पकडत होतो, मच्छी पकडत होतो. 6-7 जणांचा ग्रुप, बॉईज लोकांचा ग्रुप, म्हणजे पार्टी करायला आला, म्हणजे एन्जॉय करायला असं नदीवर आला होता. ते पण पावसाळ्याच्या टायमाला नाही, उन्हाळ्याच्या टायमाला. तेव्हा पावसाळ्याचा सीझन चालू नव्हता, उन्हाळ्याचा सीझन होता. आणि तेव्हा तो अपघात झालेला. विचार करा. तुम्हाला माहिती असेल समुद्राला भरती येते, भरती आणि ओटी माहिती असेल तुम्हाला. तर जेव्हा भरती आली, आधी भरती नव्हती, तेव्हा ते नदी क्रॉस करत होते, इकडून जात होते, तिकडून जात होते. आणि तेव्हा त्यांच्या चेस्टपर्यंत पाणी येत होतं. आणि जेव्हा ते फुल म्हणजे टराट झाले, टाईट झाले फुल, काय भान नाही राहिला कशाचा, किती पाणी आहे, किती वाढले पाणी, काय नाही. आणि भरतीचं पाणी ना नदीला पूर्ण येतं आमच्या, म्हणजे एकदम अशी खाडीला लागूनच आहे नदी आमची. तर तो पाणी पूर्ण असं वर आला आणि पाणी वाढलं नदीचं, भरती आली तेव्हा. तर तेव्हा काय झालं माहिती आहे, त्याला माहिती नाही पडलं की पाण्याचं डीप किती वाढले, पाणी काय आहे. तो नदी क्रॉस करायला लागला परत, तो डायरेक्ट गेला. त्याचे पाय टेकायला नाही लागले खाली, आणि मग तो डुबायला लागला. त्याचे मित्र त्याला बघतात, त्यातनं ओरडत होते की बचाव बचाव. हिंदी होते सर्व, तर ते बचाव बचाव बोलत होते. आणि मी धावत गेलो असा भाई, म्हणजे दगडांवरून एकदम धावत गेलो तिकडे. वाचवायचा प्रयत्न करायचा होता मला, पण मी नाही केला. माझी फाटली पूर्ण. मी लगेच आवाज मारला. आमच्याकडे म्हणजे वरती एक काका राहतात, त्यांना मी आवाज दिला, म्हणून राजेश काका म्हणून ओरडून आवाज द्यायला लागलो त्यांना की काका पटकन या, पटकन या. आणि ते आले. आणि त्यांना येऊन मुश्किलने 4 किंवा 5 मिनटं झाले असतील. आणि 5 मिनटात लास्टला 2 मिनटं पकडत, तेव्हापर्यंत तो वाचला असता. बट 5 मिनटं झाले होते. आणि मी का नाही उतरलो ते पण तुम्हाला सांगतो. आणि ते पण नाही उतरले. मग मी का नाही उतरलो माहिती आहे का, कारण जेव्हा बघा माणूस डुबत असतो, तेव्हा तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न केला, आणि जर तुम्ही चुकून त्याच्या काय बोलतात हाताला किंवा कमरेला धरायला गेले ना, तर त्यासोबत तुम्ही तुमचा पण जीव धोक्यात घालू शकता. कारण ना तो पूर्ण घाबरलेला असतो, तो तुम्हाला पण पकडू शकतो. तर त्यासाठी मी ना उतरलो. माझी फाटली पूर्ण.
आणि असं कधी तुमच्या समोर घडत असेल तर तुम्ही त्याच्या केसाला किंवा पायाला पकडून त्याला बाहेर काढा. तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालू नका त्याच्या कमरेला किंवा हाताला धरून. घटना जेव्हा झाली ना त्याच्यानंतर अर्धा तास तर नाही, 2 तासानंतर फायर ब्रिगेडवाले आले, पाणबुडीवाले. त्यांनी त्याची बॉडी बाहेर काढली. ज्याचे जेवढे पण त्याचे मित्र होते त्याच्यासोबत त्याच्याकडून सर्व त्यांची माहिती लिहून घेतली, त्यांचे नावं डिटेल्स सर्व. तर तुम्ही पण बघा, असे कुठे बाहेर जाता तुम्ही फिरायला एन्जॉय करायला, तर तुम्हाला पोहता नाही येत असेल तर तुम्ही पोहायला नका जाऊ, स्वतःचा जीव धोक्यात नका घालू. आणि मी समोर येताना तुम्हाला एक पाटी दाखवली, तर तिकडे लिहिलेलं की जर तुम्ही पाटी वाचून सुद्धा जर वर आले आणि तुम्ही नदीत उतरून आंघोळ केली आणि काय कपडे धुवायला तुम्ही इकडे आले तर तुम्हाला 25,000 रुपये दंड भरायला लागेल. तर चेन्याला यायच्या अगोदर आणि इकडे यायच्या अगोदर 10 वेळा विचार करा. इकडे फॉरेस्टवाले दिवसेंदिवस फिरत राहतात. आता मी जस्ट इकडे व्हिडिओ बनवत होतो तेव्हा पण आले आणि त्यांनी मला बोलले की व्हिडिओज नको बनवू, असं तसं सर्व. तर बघा, इकडे यायची चुकी करू नका. 25,000 रुपये दंड आहे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. बस ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. मीरा रोड किंवा भांदरवरनं खूप जण पब्लिक घोडबंदर रोड चेना ब्रिज इकडे फिरायला येते, त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. तर बस झालं, चला आता माझी शेती दाखवतो. खूप इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला, आता लेट्स गो. कोण शेतात नाही तर पूर्ण शेताची वाट लागली, कोणच नाहीत. आजीला आता बरं नाही तर आजी घरीच असते. आजी आधी चांगली असायची तेव्हा आजी यायची, आजी आता नाही येत. जेव्हापासून आजीच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे. आणि आम्ही दरवर्षी शेती करतो, बट ह्या वर्षी शेती नाही केली कारण राखायला कोण नाही, पप्पा कामावर आणि माझ्यात काय होत नाही. मी आळशी आहे, खरंच बोलतो, मी आळशी आहे. फक्त काकांनी भेंडी लावली इकडे. हे बघा, इकडे तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे दिसते का, इकडे काकांनी भेंडी लावले. आणि हे बघा काजूचं झाड, पेरूचे झाडं पण खूप आहेत. हे बघा पेरू पण झालेत. माझ्या घराजवळ पण ना एक पेरूचं झाड आहे, पण ना त्याला माकडं पेरूच ठेवत नाही. म्हणजे असे झाले की माकडं जाऊन शहरात राहायला लागलेत आणि आता माणसांना ना जंगलात येऊन राहायला लागले असं वाटतंय मला. तर अशी गत झाली, काय बोलणार भाई. यावर्षी शेती नाही केली नाही तर दाखवलं असतं तुम्हाला. आणि शेतावर हे बघा असं छोटंसं एकदम हे आम्ही घर बांधून ठेवले. थोडंसं असं इकडे सामान विमान असतं ना शेतीचं ते ठेवतो. तर गाईज तुम्हाला ब्लॉग थोडा पण इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, काहीतरी शिकायला भेटला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हां, इकडे माझी इंस्टाग्राम आय डी दिसत असेल तर इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा कारण सगळ्यात आधी इकडे अपडेट येतील. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.